विचार करा, एखादा माणूस ज्याला करोडो लोक देवासारखे पूजतात, जो एका पिक्चरसाठी 100 ते 150 कोटींचं मानधन घेतो, जो आपल्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना अचानक ते सोडून राजकारणात येतो. एवढंच नाही तर अवघ्या वर्ष दीड वर्षभरापूर्वी पक्ष स्थापन करून 2 बलाढ्य अशा प्रादेशिक पक्षांना अक्षरशः लोळवून थेट मुख्यमंत्रीही होतो. होय, आपण बोलतोय साऊथचे सुपरस्टार थलपती विजय यांच्याबद्दल, ज्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता थेट मुख्यमंत्री पदाची खुर्ची गाठली. पण प्रश्न हा नाही की ते मुख्यमंत्री कसे बनले. खरा प्रश्न हा आहे की त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून असे कोणते निर्णय घेतलेत ज्यामुळे आज देशभरातील मीडिया त्यांचं कौतुक करतोय. 2026च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांच्या तामिळगा वेत्री कळघम म्हणजेच TVK पक्षानं ऐतिहासिक विजय मिळवला आणि 10 मे रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अवघ्या 2 वर्षांच्या आत थेट मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे थलपती विजय सध्या त्यांच्या धडाकेबाज आणि कॉमन मॅनला केंद्रस्थानी ठेवून घेत असलेल्या निर्णयांसाठी देशभरात कौतुकाचा विषय ठरतायत. गेल्या 60 वर्षांपासून तामिळनाडूमध्ये चालत आलेली DMK आणि AIADMK या 2 मोठ्या प्रादेशिक पक्षांची मक्तेदारी मोडून काढत विजय यांनी राज्याला एक नवा राजकीय पर्याय दिला होता. तामिळनाडूमधलं द्रविडी राजकारण हे पूर्णपणे वेगळं आणि प्रादेशिक अस्मितेवर आधारित आहे. त्यामुळे थलपती विजय या राजकारणाला किती प्रभावी करू शकतात, अवघ्या 2 वर्षांपूर्वी स्थापन केलेला पक्ष किती जागांवर विजयी होऊ शकतो, असे अनेक प्रश्न निर्माण केले जात होते. परंतु 2.5-3 महिन्यांमध्ये विजय यांनी जे करून दाखवलं ते केवळ तामिळनाडूच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या इतिहासात कुठल्याच मुख्यमंत्र्यानं करून दाखवलं नाही असं म्हटलं जातंय. विषय समजून घेण्यासाठी आधी आपल्याला तामिळनाडूचा राजकीय इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. हा विषय जरी तामिळनाडूचा असला तरी महाराष्ट्र असं का करू शकला नाही हा प्रश्न असणार आहे. जवळजवळ 60 वर्षांपासून तामिळनाडूमध्ये फक्त 2च पक्षांचं वर्चस्व राहिलंय. एक म्हणजे DMK आणि दुसरा म्हणजे AIADMK. या 2 बलाढ्य पक्षांना हरवणं कोणत्याही तिसऱ्या पक्षाला आजवर शक्य झालं नव्हतं. पण 2024 मध्ये विजय यांची तामिळगा वेत्री कळघम पक्षाची स्थापना केली आणि 2026च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही बलाढ्य पक्षांना धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री झाल्या विजय यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले ज्यामुळे ते देशभर चर्चेचा विषय ठरले. ते निर्णय कोणते ते ऐका. पहिला निर्णय, लाचखोरी विरोधात 1 लाख रुपयांचं बक्षीस. जर तामिळनाडूमध्ये कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यानं किंवा कर्मचाऱ्यानं तुमच्याकडे 1000 रुपयांपेक्षा जास्त लाच मागितली तर तुम्ही त्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ पुरावा थेट सरकारला पाठवू शकता. जर तुमची तक्रार खरी ठरली तर त्या लाचखोर अधिकाऱ्याला जेल तर होईलच, पण तक्रार करणाऱ्या सामान्य नागरिकाला सरकारकडून थेट 1 लाख रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाईल. विचार करा, आजवर कोणत्याही राज्यानं भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सामान्य जनतेला असं थेट आर्थिक प्रोत्साहन दिलं नव्हतं. या एकाच निर्णयामुळे लाच घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कारण आता समोर उभा असलेला प्रत्येक नागरिक एक स्टिंग ऑपरेटर बनू शकतो. लाचखोराला पकडून दिल्यानं त्याला थेट बक्षीसही मिळू शकतं. दुसरा निर्णय, सरकारी शाळांवरील राजकीय हस्तक्षेप मोडला. मुख्यमंत्री बनताच विजय यांनी आदेश काढला की संपूर्ण तामिळनाडूतील कोणत्याही सरकारी शाळेच्या आवारात किंवा वर्गात कोणत्याही राजकीय पक्षाला, अगदी त्यांच्या स्वतःच्या सत्ताधारी पक्षालाही कोणताही राजकीय कार्यक्रम, प्रचार किंवा नेत्यांचे वाढदिवस साजरे करता येणार नाहीत. शाळा फक्त आणि फक्त शिक्षणासाठी असतील. सहसा जर विचार केला तर सत्ताधारी पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी सरकारी जागांचा गैरवापर करतात. पण स्वतः मुख्यमंत्री असूनही आपल्याच कार्यकर्त्यांवरती अशी बंदी घालणं याला म्हणतात पॉलिटिकल विल. जे विजय यांनी करून दाखवलं ते क्वचितच कुणी करून दाखवलं असेल. तिसरा निर्णय, सरकारी बस केल्या थंडगार. तामिळनाडूच्या कडक उन्हात सरकारी बसमधून रोज प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांचा प्रवास आरामदायक व्हावा म्हणून तामिळनाडू परिवहन मंडळाच्या सर्व सरकारी बसेस टप्प्याटप्प्यानं टोटल चिल केल्या जात आहेत. इतर राज्यांमध्ये AC बसेस या फक्त प्रीमियम रूटवरती चालवल्या जातात आणि त्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. विजय यांनी आरामदायी प्रवास हा केवळ श्रीमंतांचे चोचले न ठेवता तो गरिबांचाही मूलभूत अधिकार आहे हा मेसेज पोहोचवला आणि म्हणून विजय थलपती वेगळे ठरले. चौथा निर्णय म्हणजे अंमली पदार्थांबाबत 0 टॉलरन्स. युवा पिढीला बर्बाद करणाऱ्या ड्रग्जने आज संपूर्ण देशाला विळखा घातला. विजय यांनी एका अत्यंत शक्तिशाली आणि स्वतंत्र अँटी ड्रग टास्क फोर्सची स्थापना केली आहे. पोलिसांना थेट आदेश देण्यात आलाय की गुन्हेगार कोणताही पक्षाचा असू द्या,
कितीही मोठा असू द्या, त्याच्यावर थेट कारवाई करा. विजय यांनी ड्रगची चेन मोडीत काढत याबाबत झिरो टॉलरन्स धोरण अंमलात आणलंय. पाचवा आणि महत्त्वाचा मोठा निर्णय म्हणजे 200 युनिट मोफत वीज. निवडणुकीत मोफत वीज देण्याचं आश्वासन प्रत्येक पक्ष देतात, पण सत्तेत आल्यावर बजेटचं कारण पुढे करून ते टाळतात किंवा अटी घालतात. विजय सरकारने सत्तेत आल्यावर पहिल्याच काही तासात 200 युनिट मोफत वीज देण्याच्या फाईलवर सही केली आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे राज्यातील करोडो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना थेट आर्थिक दिलासा मिळाला. सहावा निर्णय 1 ग्रॅम सोन्याची योजना. तामिळनाडूतील सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाला 1 ग्रॅम सोन्याची अंगठी मोफत दिली जाईल. तामिळ संस्कृतीत थाई मामन म्हणजेच आईचा भाऊ असं म्हटलं जातं. निवडणूक प्रचारात विजय यांनी आश्वासन दिलं होतं की राज्यात सरकार आल्यास सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या प्रत्येक बाळाला मी मामा म्हणून सोन्याची अंगठी भेट देईन. मुख्यमंत्रीपद स्वीकारताच त्यांनी ही घोषणा करून आपलं आश्वासन पाळलं आहे. या योजनेसाठी तामिळनाडू सरकारने दरवर्षी 755 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. थोडक्यात काय तर 600 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आणि अफाट स्टारडम असूनही विजय यांचे पाय जमिनीवर आहेत. ते स्वतःला VIP समजत नाही तर जनतेचे सेवक मानतात. त्यांचे निर्णय केवळ लोकप्रिय नाहीत तर ते थेट लोकांना लाभ देणार आहेत. अनेक अभिनेते राजकारणात येतात आणि अपयशी ठरतात कारण ते खऱ्या आयुष्याला सिनेमा समजतात. पण विजय यांनी ग्राउंड लेव्हलला जाऊन कार्यकर्त्यांचे जाळे विणून अभ्यास करून राजकारणामध्ये प्रवेश केलाय. 1.5-2 वर्षात उभा राहिलेला पक्ष म्हणून सुरुवातीला हिनवलं गेलं, पण आज तेच विजय थलपती चर्चेत आहेत. अजूनही असे अनेक गोष्टी आहेत. परीक्षांमधून त्यांना अजूनही पास व्हायचंय, परंतु त्यांची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने नक्कीच झाली आहे. भविष्यात त्यांना केंद्राकडून किती साथ लाभते हेही पाहणं महत्त्वाचंच आहे, कारण नॉन BJP गव्हर्नमेंट असलेल्या राज्यांना केंद्र सरकार कशी वागणूक देतं हे आपण सर्वांनीच जाणून नये. त्यामुळे विजय यांच्या बाबत केंद्र सरकार काय धोरण अवलंबतं हे येणारा काळच ठरवेल. पण थलपती खऱ्या आयुष्यातही खरंच थलपती निघाला अशा पद्धतीने लोक चर्चा म्हणून बोलत राहतात. आता जे तामिळनाडूमध्ये घडलं ते आपल्या महाराष्ट्रात लांब-लांबपर्यंत घडणार नाहीये, म्हणून ही कहाणी फक्त कहाणी म्हणूनच ऐका. आणि असं जर काही आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलं तर मग कौतुक करायला आपण आहोतच. तुम्हाला काय वाटतं? जे विजय थलपतीला जमलं ते महाराष्ट्रात दुसऱ्या कोणा राजकीय व्यक्तीला का जमू शकलं नाही? कमेंट करा. जय महाराष्ट्र.